नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा शेतकरी मित्रांनो, आपण पाण्याला सुरुवात केलेली आहे. पण या ढगाळ वातावरणामुळे आपल्या उत्पादनात नक्की घट झालेली आहे. ते म्हणजे कशी, या ढगाळ वातावरणामुळे नाही का, शेंड्यावरची फूल जळालेली आहे आणि घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे शेतकरी मित्रांनो. आणि ज्या शेतकऱ्यांची हलकी जमीन असेल ना, मुरमाटी असेल, थोडीफार हलकी असेल, तर 80-85 दिवसाच्या कालावधीमध्ये माल पण भरपूर राहतो. आणि या ढगाळ वातावरणामुळे थंडी नसल्याच्या कारणानं फुलांची जड होते शेतकरी मित्रांनो. ओलावा पुरत नाही. तर सर्वात महत्त्वाचं कारण आहे ढगाळ वातावरण, थंडी नसल्याने उष्णतामध्ये हीट तयार होते. त्या कारणामुळे काय होते, फुलांची जड होते. बघा ना तुम्ही शेतकरी मित्रांनो, हे बघा जॅकी 9218 हरभरा आहे. 78 दिवसाचा कालावधी झालेला आहे. पण पूर्णतः फूल बंद झालेले आहे. आता ही फूल पाहिजे होते आपल्या हरभरा पिकाला, पण फूल नाहीसे झालेले आहे शेतकरी मित्रांनो. वरचे फूल, आपला जो खालचा भाग आहे की नाही शेतकरी मित्रांनो, तो पूर्ण जळालेला आहे. वरचे फूल पूर्ण जळालेले आहे. आता हे बघा, इथे फूल बघा आहे. इथे फूल काहीच नाही आहे. तुम्हाला गुलाबी कलरचं फूल दिसते का इथे? हे बघा, आहे का? आता हे जे आहे, हे पूर्ण वाळलेलं आहे शेतकरी मित्रांनो. हे पूर्ण वाळलेलं आहे बघा. असं हात लावताच तुटून येते. हा आहे फरक ढगाळ वातावरणाचा. आणि अशी समस्या बऱ्याच शेतकऱ्यांजवळ, म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतात अस आहे शेतकरी मित्रांनो. हे बघा, आता इथे जर आलं, इथे जर फुल पाहिलं शेंड्यावरचं, हे बघा अशी, हे बघा हात लावताच कळी जळून राहिली, कळी तुटून येऊन राहिली. हे बघा, आहे म्हणजे त्याला काहीच ताकद नाही आहे. ते झाडानं सोडून दिलेली आहे. तर ह्या आहे फरक शेतकरी मित्रांनो ढगाळ वातावरण. थंडी नसल्याच्या कारणाने याला आपण किती काही फवारणी केली ना शेतकरी मित्रांनो, तरी कडी गळणारच. कारण की हे वातावरण निसर्गातच ते चक्र आहे. वातावरणच तसं आहे. पोषक वातावरण म्हणजे घातक हे वातावरण आहे. पोषक वातावरण नाही आहे. असा फरक पडतो शेतकरी मित्रांनो. म्हणून शेतकरी म्हणतात, किती उत्पादन होईल, काय होईल, शेवटपर्यंत काही सांगू शकत नाही. म्हणून आता उत्पादनात घट झालेली आहे शेतकरी मित्रांनो. तुमच्या शेतामध्ये आहे का अशी परिस्थिती? नक्की कमेंट बॉक्समधून सांगा. आणि आपले आज 6 वाजता, संध्याकाळी 6:30 किंवा 7 वाजता आपला व्हिडिओ नक्की येईल शेतकरी मित्रांनो. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.